मुख्यमंत्री फडणवीसांकडून गोपीचंद पडळकरांना समज, भविष्यामध्ये चांगला नेता व्हायचा असल्यास अशा प्रकारची विधानं करणं योग्य नाही, फडणवीसांचा पडळकरांना सल्ला. वादग्रस्त वक्तव्य न करण्याच्या मुख्यमंत्री फडणवीसांच्या फोनवरून सूचना, मी सूचनांचं पालन करेन, गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया. आमदार गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याचे सांगली जिल्ह्यामध्ये पडसाद, जयंत पाटील समर्थकांचा निषेध मोर्चा, पडळकर नटरंगाची औलाद अशा आशयाचे बॅनर दाखवत जोरदार घोषणाबाजी. कुठल्याही व्यक्तीनं पातळी सोडून बोलू नये, सर्वांनाच आरेला कार्य करता येतं, पण तशी आपली संस्कृती नाही, बोलताना जपून बोललं पाहिजे. पडळकरांनी जयंत पाटलांवर केलेल्या टीकेनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया. मतभेद असावे, मनभेद नको, वैयक्तिक टीका कुणावर कुणी करू नये, सुसंस्कृतपणा दाखवल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार. पडळकरांच्या जयंत पाटलांवरील वक्तव्यानंतर सुप्रिया सुळेंचं विधान. पडळकरांना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचं पाठबळ, जयंत पाटलांवरील टीका अश्लाघ्य आणि संतापजनक. जयंत पाटलांवर केलेल्या टीकेनंतर रोहित पवारांची पडळकरांवर टीका. पडळकरांनी वैयक्तिक टीका करताना तोल सांभाळायला हवा, पडळकरांच्या वक्तव्याचं आम्ही समर्थन करत नाही, भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांच्याकडून स्पष्ट. पडळकरांच्या अशा वक्तव्यानंतरही त्यांना चांगला नेता म्हणणं हास्यास्पद. मुख्यमंत्री फडणवीसांच्या वक्तव्यावर आरपीआय खरात गटाचे नेते सचिन खरातांची टीका.